आता पाहूया राजकीय विश्वातल्या टॉप 9 बातम्या। ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकरांच्या पक्षांतराच्या हालचाली वाढल्या। जोगेश्वरी जमीन गैरव्यवहार प्रकरणात वायकरांच्या प्रस्तावाचा पुनर्विचार करण्याची पालिकेची तयारी। निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला तुतारी चिन्ह। उद्या रायगडावर तुतारी चिन्हाचं अनावरण केलं जाणार। तुतारी चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शरद पवार गटाकडून जोरदार मोर्चे बांधणी। आम्ही शून्यातून पुन्हा काम सुरू करू। तुतारी चिन्ह अनावरणासंबंधी सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। अदृश्य शक्तीची ही खेळी, अदृश्य शक्ती देश चालवत आहे अशी ही टीका। अदृश्य शक्तीने कितीही आमच्यावर अन्याय केला, घात केला, आम्हाला धमक्या दिल्या, तरी आम्ही अदृश्य शक्तीला घाबरणार नाही। आम्ही शून्यातून पुन्हा एकदा काम सुरू करू। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला तुतारी चिन्ह मिळाल्यानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया। तो त्यांचा अधिकार, मी काय करायचे, अजितदादांचं वक्तव्य। नवचिन्ह लोकांच्या मनात बिंबवण्यासाठी थोडी अडचण येते। 99च्या काळात 30 ते 35% मतं हाताला गेली, कारण शरद पवार म्हणजे हात हेच लोकांच्या मनात होतं। भुजबळांची सविस्तर प्रतिक्रिया। अडचण यायची तशी आता जास्त अडचण नाही, परंतु थोडीफार जरी अडचण येतेच। फार खेड्यामध्ये राहणारी जी काही मंडळी असतात की ज्यांच्या मनावर बिंबलेले असतात, शरद पवार साहेब म्हणजे घड्याळ, तिथे अडचण होते। काँग्रेसच्या पंजाब ठाकरे गटाची मशाल आणि शरद पवार गटाची तुतारी असणार। नाना पटोलेंचं वक्तव्य। लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाची तुतारी राज्यात पोहोचेल असंही विधान। अजित पवारांना मिळणार जनतेचं समर्थन बघून काही जण टीका करतात। मुंब्र्यापासून जामखेडपर्यंत अजितदादांच्या नावाचा जप करतात। पूर्वी अजितदादांनी केलेल्या कामावर मतं घ्यायचे। चाकणकरांचा आव्हाड रोहित पवारांवर हल्लाबोल। ठाणेमध्ये नका भाषण झाडू, युवा सेनेनं ठरवलं तर वरळीत येऊन पाडू। शिंदे युवा सेनेकडून बॅनरबाजीतून आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर। 24 फेब्रुवारीला युवा सेनेचा राज्यस्तरीय मेळावा। आशिष देशमुख पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर, विजय वडेट्टीवारांचा दावा। देशमुख मागच्या दारानं काँग्रेस नेत्यांच्या भेटीला, वडेट्टीवारांचं वक्तव्य। पहिले पुढे वडील काँग्रेसमध्ये, नंतर भाजपात गेले, तिथून पुन्हा काँग्रेसमध्ये आले। काँग्रेसमध्ये काही गवसत नाही तर हा पुन्हा भाजपमध्ये गेले, आता पुन्हा काँग्रेसच्या मागच्या दरवाजातून भेटतात। हा हौस्या नवशा गवशा आहे।